नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय झी 24 तास आणि झी 24 तासच्या हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात ना जरा काही विपरीत घडलं की आपण लगेच म्हणतो, अरे माझे ग्रह बदलले की काय. पण खरंच ग्रह बदललेले असतात का? नेमकं काय होतं बरं? ॲस्ट्रोलॉजी नेमकं काय सांगतं? याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत या विशेष कार्यक्रमात. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. चला आपण सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी, आपलं स्वागत आहे. साईराम. आदेश. तर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच, मात्र त्याआधी मी गुरुजींची ओळख आपल्याला करून देऊ इच्छिते. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्लीमार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची म्हणजेच 350 वर्षांची परंपरा सुद्धा लाभलेली आहे. सूक्ष्म रिडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध अशा विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या मार्फत आयोजित सुद्धा केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर यात्रा अशा विविध यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी सुद्धा सर्व यजमानांकडून करवून घेतात, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर ते सहज मात करू शकतील आणि सुखाचा मार्ग सुद्धा मोकळा होऊ शकेल. पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथे आपण श्री माधव गुरुजी यांना भेटू शकता. गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची CBSE स्कूल सुद्धा आहे. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख सुद्धा मला आपल्याला करून द्यायची, ते म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा त्यांचा स्वतःचा आश्रम सुद्धा आहे. अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा हेतू यामागे. तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी आणि गोरक्षणासाठी अविरत माधव स्पर्श या आश्रमामध्ये काम सुरू असतं. चला तर मग आजच्या या चर्चेला आपण सुरुवात करूयात. गुरुजी, खरं तर खूप महत्त्वाचा असा आपला विषय आहे आणि अनेकांना खूप प्रश्न सुद्धा असतात. एक महत्त्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आयुष्यात बऱ्याच जण काही व्यक्ती ज्या अशा असतात की ज्या सदैव यशाच्या शिखरावर असतात, पण मग काही व्यक्ती अशा पण असतात की ज्या त्या यशाच्या शिखरापासून लांब असतात, म्हणजे काही केलं तरी यश काही मिळतच नाही. पण मग असं नेमकं का होतं बरं? मॅडम, ॲस्ट्रोलॉजीमध्ये प्रत्येक म्हणजे की आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना आपल्याला एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडते किंवा एखादा क्रम आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि आपण त्याच्याकरता निर्विवाद म्हणजे की आपण खूप अपेक्षा ठेवून असतो की ते आपलं कम्प्लिटेशन होईल आणि सक्सेस होईल. आणि मग त्याप्रमाणे करत असताना त्याच्यामध्ये खूप सारे अडथळे निर्माण होतात, म्हणजे खूप सारे अडथळे येतात. आणि त्यावेळेला समोर जर आपण बघितलं तर त्यावेळेला असं वाटतं की अरे ह्या माणसाचं काम तर लगेच होत आहे. म्हणजे अगदी ही जे तुम्ही समस्या सांगितली या समस्येवरनं असं होईल की ॲस्ट्रॉलॉजी हा इतका सोपा विषय आहे की कधी कधी असं वाटतं की आपल्याला ह्याच्यामध्ये खूप गूढता आहे म्हणून, आणि आपले खरोखरी ग्रहमान बघायला पाहिजेत, आपले खरोखरी म्हणजे की प्रत्येक वेळेला आपली कुंडली बघायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये विविध अडचणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात की कुणाची जन्मवेळ नाही आहे, कुणाची जन्मपत्रिका नाही आहे. ज्योतिषांकडे गेल्यानंतर ते सांगतात ही जन्मपत्रिका चुकली आहे, तुम्ही नवीन बनवा. म्हणजे मग या सगळ्या गोष्टींमध्ये ती समस्या बाजूला राहते आणि तो नेमका त्या पत्रिकेमधल्या ग्रहांवरतीच अडकतो. परंतु ॲस्ट्रॉलॉजी इतका सोपा विषय की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी समस्या का आहे किंवा त्या रिलेटेड समस्या जर तुम्ही जाणून घेतली तर तुम्हाला निश्चितपणे ही तुमच्या आयुष्यात सुद्धा असेल तर ती काय आहे तेही तुम्हाला कळू शकतं आणि त्याच्यावरती मार्गदर्शन पण होऊ शकतं. आणि ही समस्या या समस्येच्या बाबतीत झालं की एखादा माणूस हा यशाच्या शिखरावरती असतो, म्हणजे तो चढत 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 वरतीच जातो, आणि दुसऱ्या माणसाला मात्र शिखर एवढं उंच यश राहतं की तो यशाची म्हणजे कायम वाटच बघत असतो. म्हणजे नॉर्मल उदाहरण द्यायचं झालं तर ZP टीचर 2 होते की त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण शिक्षक या याच्यातलं पूर्ण त्यांची जबाबदारी केली. ते रिटायर झाले आणि रिटायर झाल्याच्या नंतर त्यांना आयुष्य जगत असताना नेहमी एक प्रश्न पडायचा की त्यांचा मित्र आणि ते हे दोघं जण बरोबर जॉईनिंग झाले आणि मग त्याच्या आयुष्याचा क्रम आणि यांच्या आयुष्याचा क्रम याच्यामध्ये जमीन आसमानची तफावत होती. आणि म्हणून ते केवळ क्युरियोसिटी म्हणून पत्रिका बघायला आली की माझ्या पत्रिकेमध्ये आणि ह्या माझ्या मित्राच्या पत्रिकेमध्ये असा काय फरक आहे की जेणेकरून आम्ही दोघेही ZP टीचरच राहिलो, एकाच छताखाली आम्ही काम करायचो किंवा एकाच आम्ही याच्यामध्ये शासनामध्ये काम केलं. परंतु असं असताना सुद्धा त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस, म्हणजे ते म्हणले की त्यांनी फक्त ॲप्लिकेशन केलं, तो गेला त्याच दिवशी, म्हणजे की त्यावेळचा जो कालावधी होता की त्याच दिवशी त्याला लगेच
लगेच अपॉइंटमेंट लेटर मिळालं आणि शाळाही मिळाली. पण शाळा मिळाली ती सुद्धा त्याच्या घराच्या जवळ होती आणि त्यांनी फक्त त्याच्या संपूर्ण रिटायरमेंटच्या पिरियडमध्ये फक्त 2 वेळा बदली झाली. म्हणजे तिथे त्यांनी अपॉइंट केलं, त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी झाली आणि तिथून पुन्हा ते त्या ठिकाणी आले. अशा 2च बदल्या. आणि हे म्हणतात की मी एवढं ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर मला 6 महिने 8 महिने इकडे तिकडे मी खूप धावपळ केली, ओळखी झाल्या आणि माझे वडील पण टीचर होते, त्यामुळे मला ती नोकरी मिळाली. आणि मग ती नोकरी मिळाल्याच्या नंतर मला शाळा मिळाली नाही. शाळा मिळण्याकरता मला वेळ लागला. मग मला शाळा मिळाली. शाळा मिळाल्याच्या नंतर मग ते म्हणले कमीत कमी माझ्या आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये म्हणजे रिटायरमेंट पिरियडमध्ये 10 ते 12 वेळा बदल्या झाल्या. मग त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असा काय फरक होता? बरं म्हणलं की त्याच्या ह्याच्यामध्ये मी शेवटपर्यंत हेडमास्टरच्या प्रमोशनच्या लाईनीतच राहिलो. मी कधीही मुख्याध्यापक होऊ शकलो नाही आणि तो अवघी 20 वर्ष पूर्ण नाही होतं तो मुख्याध्यापक झाला म्हणजे. आणि त्याच्यापुढे तो रिटायरमेंट होईपर्यंत मुख्याध्यापक होता म्हणजे. मग त्याच्यामध्ये सुद्धा ते गट शिक्षण अधिकारी वगैरे ज्या पदं असतात तर तशा ह्याच्यामधलं जे म्हणजे शाळेमधलं पदं असतात तीही ते म्हटले त्यांना प्रत्येकाला मिळत होती. त्याच्यानंतर संततीच्या बाबतीमध्ये की माझं लग्न जमण्यामध्ये इतक्या अडचणी आल्या, परंतु त्याचं लग्न लगेच जमलं. त्याला संतती लगेच पार पडली. त्याच्यानंतर माझ्या लग्नामध्ये प्रॉब्लेम आले, मग लग्न झालं, मग त्यानंतर संततीला प्रॉब्लेम आले. मग पहिल्या तर 2 मुलीच झाल्या, मग त्याच्यानंतर मुलगा झाला. पण त्याच्या बाबतीत सगळ्या फ्लुएंट झाल्या. आज त्याची मुलं शिक्षणाने सुद्धा व्यवस्थित आहेत, ती व्यवस्थित शिकलेली पण आहेत. आणि माझ्या मुलांच्या बाबतीत बघाल तर एकाचं अजून शिक्षण पूर्ण होतं आहे, एक जण नोकरीच्या पुन्हा लाईनीमध्ये आहे, त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे. मग हे सगळं एवढा संघर्ष एकाच ठिकाणी असताना आमच्या आयुष्यामध्ये का आला हा त्यांचा प्रश्न आहे. दुसऱ्या 2 राजकारणी व्यक्ती आहेत की ज्यांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच गावामधून प्रवेश केला आणि ते प्रवेश करून झाल्याच्यानंतर ती व्यक्ती कॅबिनेट मंत्रीपर्यंत गेली आणि ही व्यक्ती ग्रामपंचायतचा सदस्य पण होऊ शकली नाही. म्हणजे सरपंच तर खूप बाजूला, सदस्य पण होऊ शकले नाही. आणि दोघांमध्ये टॅलेंट बघाल तर सामने म्हणजे की एकदम समान आहे आणि दोघांचे डेट ऑफ बर्थ पण समान आहे. मग त्याच्यावेळेला त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा माणूस यशाच्या शिखरावरती पोहोचतोय आणि माझ्याकरता शिखर एवढ्या उंचीवरती काय म्हणजे. तर या समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात आणि मूलभूत जे रेग्युलर आपण आयुष्य जगत असतो त्या आयुष्यामध्ये जगत असताना सुद्धा आपण कुणाच्या ना कुणाच्या बरोबरीने जर बघितलं तर हा विषय आपल्याही वाटेला येत असतो की अरे त्याची सगळी कामं होत आहेत आणि माझ्या कामांमध्ये एवढे सगळे स्पीड ब्रेकर आहेत, मग असं का होतं. तर याच्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुमची कुठलीही गोष्ट होणं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुमची प्रगती होणं, तुमचा विकास होणं, एखादी समृद्धीचा तुम्हाला मार्ग मिळणं, तुम्हाला चांगलं ज्ञान मिळणं, तुमची बुद्धी चांगलं काम करणं, सामंजस्य तुमच्यामध्ये येणं, या सगळ्याचा कारकग्रह असेल तर तो गुरुग्रह आहे. तुम्हाला जर गुरुबळ असेल, बृहस्पतीचं बळ जर तुमच्या पाठीचे असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये शिखर एकदम म्हणजे की तुम्ही शिखराच्या उंचीवरती जाऊ शकता. आणि हे बृहस्पती बळ जर तुमचं कमी असेल किंवा तुमचा गुरु कुठेतरी बिघडलेला असेल म्हणजे की दुसऱ्या ग्रहांच्या युतीमध्ये येत असेल किंवा त्याच्यावरती सावली दुसऱ्या ग्रहांची असेल किंवा दुसऱ्या कुठल्या ग्रहांच्या युतीमध्ये राहिल्यामुळे तो फरक पडत असेल, त्याचं नक्षत्र चुकीचं असेल तर त्या प्रकारे अशा प्रकारे प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये येतात की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संपूर्ण म्हणजे की तुमच्या बरोबर जे एक व्यक्ती आहे त्याचं तुम्ही बघता तर पूर्णपणे प्रोग्रेस होतो आहे. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा विषय जो आहे की तुम्ही स्वतः फक्त प्रयत्नच करतात आणि तुमच्यामध्ये पूर्णपणे प्रॉब्लेम येत आहेत. असंही याच्यामध्ये असतं की एखाद्या माणसाची मत्स्य रेषा म्हणजे जे आपला मेन विषय आहे की मस्तक रेषा आपण एखाद्या माणसाच्या बघतो आणि मस्तक रेषा बघितल्यानंतर आपण भविष्य सांगतो. तर याच्यामध्ये एक आहे ना मत्स्य म्हणून मस्तक रेषा येते. या मस्तक रेषेचं वैशिष्ट्य असं येतं की या मस्तक रेषेमध्ये जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला तो कुठेही जाऊ तो मॅग्नेटिक पर्सनॅलिटीमध्ये येतो. म्हणजे तो कुठेही जाऊन उभा राहिला तर 4 लोक त्याच्या आजूबाजूला लगेच जमा होणार, त्याला विचारणार की तू कुठून आलाय, काय आलाय. म्हणजे अशी व्यक्ती एखाद्या अज्ञात ठिकाणी जरी गेली आणि चौकामध्ये उभी राहिली तरी तिथले 4 लोक गोळा होतात, त्या माणसाला विचारतात बा तू कुठून आलाय, काय आलाय. त्याची भाषा येत नसेल तर त्याची भाषा जाणणारे लोक तिथे घेऊन येतात. मग ते चौकशी करतात आणि मग तो सांगतो. मग त्या गावामध्ये तो सेटल होतो, त्याला नोकरी पाहिजे तर नोकरी मिळते, त्याला घरदारसुद्धा मिळतं, त्याला व्यापार करायचा असेल तर पैसे मिळतात आणि त्याचा व्यापारही चालू होतो आणि पुढच्या 1 महिन्याने तो अगदी गावातल्या माणसासारखा त्या ठिकाणी सेटल होतो, तिथला तो लोकल होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या माणसाच्या बाबतीत प्राप्त का होतात तर त्याची जी रेषा आहे ती मत्स्य रेषा आहे. ही मत्स्य रेषा म्हणजे सुद्धा सर्वात सुंदर उदाहरण की तुम्हाला गुरुबळ असल्याचं पहिलं निशाण की त्यांना गुरुबळ आहे. तर थोडक्यामध्ये जर असं समस्या निर्माण होत असेल तर त्या समस्येचं कारण की एखाद्याच्या बाबतीमध्ये उंच शिखरावर तो जातो त्याला गुरुबळ चांगलं आहे आणि तुमच्या बाबतीत होत नसेल तर तुम्हाला गुरुबळ कमी आहे. मग गुरुबळ कमी आहे तर याच्यावरती उपाय करणं, ॲस्ट्रॉलॉजी जे आहे हे समाधानाचं शास्त्र आहे. मग असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही त्याच्यावरती नक्की काय उपाय करायला पाहिजे. तो उपायामध्ये सर्वात सोपा उपाय येतो तो म्हणजे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं दररोज वाचन करा. व्यंकटेश स्तोत्राचं वाचन केल्याच्या नंतर तुमच्या गुरुग्रहामध्ये तुमच्या गुरुच्या बळामध्ये 100% फरक पडेल, तुमचा गुरु सुधारायला लागेल. आणि दुसरं म्हणजे द्वादक्षरी मंत्र येतो ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचं तुम्ही जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला पुनश्चरण करता येईल, जेवढ्या वेळा तो जास्तीत जास्त बोलता येईल, मनातल्या मनामध्ये अखंड जप चालू ठेवा. तुम्हाला 72 तासामध्ये फरक या गोष्टीचा जाणवेल की एकदा तुम्ही जप करायला लागले किंवा व्यंकटेश स्तोत्र दिवसातून एकदा तुम्ही वाचताय, 3ऱ्या दिवसापासून तुम्हाला दिसेल की तुमचे एक एक यशाचे मार्ग मोकळे होत चाललेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा आता जे उंचीवरती उंच शिखरावरती जिथे यश वाटतंय ते यश आता खाली खाली यायला लागलं आणि तुम्ही यशाच्या एकदम जवळ पोचताय.
अगदीच खूप छान मार्गदर्शन केलं. आता आपले प्रेक्षक सुद्धा त्यांचं गुरुबळ नेमकं कसं आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतीलच. आणि तुम्ही नक्कीच प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या कॉल सेंटरला सुद्धा फोन करत असाल यात शंका नाही. पण समजा काही कारणाने तुमचा फोन उचलला गेला नसेल तर काळजी करू नका. कॉल सेंटरमधनं परत आपल्याला कॉल सुद्धा केला जाईल. गुरुजी, आता आपण यशाच्या शिखराबद्दल बोलत होतो. तर मुळात हे यश गाठण्यासाठी मेहनत आवश्यक असते. तर अनेक व्यक्ती अशाही असतात बरं का, की ज्या प्रचंड मेहनती असतात, आत्मविश्वास सुद्धा अगदी प्रबळ असतो, पण कामाची सुरुवात मात्र काही केलं होतच नाही. असं मग का होतं? हे मॅडम समस्या आहे ना, ही तुम्ही बघाल तर खूप प्रज्वलित समस्या आहे. म्हणजे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर असा फार थोडी लोक आहेत की जे असे असेल माझा हरेन दिल खटल्यावरही त्याप्रमाणे बसून राहिलेत. बाकीचे सगळे लोक खरोखरी मेहनत करत असतात. आपण असं म्हणू की बा त्यांच्याजवळ आत्मविश्वास नसेल म्हणून ते यशस्वी होत असेल तर त्यांच्याकडे चांगला आत्मविश्वास पण असतो. पण असं असताना सुद्धा त्यांच्या कामाची सुरुवात होत नाही. काही ठिकाणी असं होतं की त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे की सुरुवात झाली आहे परंतु त्याच्यापुढे काहीच रिझल्ट मिळत नाही. या सगळ्या समस्यांमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला मी अगदी म्हणजे की जसं तुम्ही बोलका प्रश्न विचारला तशी मी बोलकी समस्या सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं होतं की त्याला सडनली इच्छा होते की आपण मारुती कारचे शोरूम टाकावी. तर मारुतीचे शोरूम टाकणं काही छोटा व्यवसाय नाही आहे. पण मग तो लगेच नंबर मिळवतो, त्याला नंबरही मिळतो, त्याचा फोन लागतो, त्याला मारुतीमध्ये अपॉइंटमेंट मिळते, तो जाऊन तिथे ती अटेंड करतो आणि ते त्याला सरळ इंटरेस्ट लेटर पण देतात की हो आम्ही तुला तुझ्या इथे एजन्सी द्यायला तयार आहे, तू पुढाला एवढी जागा आणि याप्रमाणे तू फिनान्शियली जर सेट झाला तर आम्ही तुला ते डीलरशिप द्यायला तयार आहे. तो इकडे येतो, इकडे आल्यानंतर तिथे जिथे त्याला शोरूम प्रस्थापित करायचे त्या सिटीमध्ये त्याला जागा मिळते. तो मालक त्याला लिहून देतो की बाबा चल मी तुला एवढं डिपॉझिट आणि एवढ्या रेंटवरती भाड्यावरती जागा देतोय म्हणून आणि 20 वर्ष करारांनी पण देतोय, तू म्हणशील तेव्हा मी रजिस्टर करायला तयार आहे. जागेचा प्रश्न सॉल्व्ह झाला. तो बँकेमध्ये गेला. बँकेमध्ये गेल्याच्यानंतर बँकेने मारुती कंपनीची तुम्हाला डीलरशिप मिळते तर कोणी तुम्हाला लोन देतं. त्याच्याप्रमाणे बँकेने लगेच सांगितलं हो की याला संपूर्ण फायनान्स करायला आम्ही तयार आहे, याला CC OD जी काय फॅसिलिटी लागेल ती फॅसिलिटी पण आम्ही देऊ. यांनी ते सगळं गोळा केलं. हा मारुती कंपनीकडे आला. मारुती कंपनी सगळ्या गोष्टीला अप्रुव्हल केलं. सगळी जागा व्यवस्थित झाली. त्यांच्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन झालं. बँकेने पैसे दिले. पहिला स्टॉक भरायला सुद्धा बँकेने पैसे दिले आणि सगळं सुरळीत की इंजिनियर वगैरे सगळं आलं. सगळा सेटअप छान लागला आणि आता नारळ फुटला. नारळ फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं तर मारुती कंपनीमध्ये स्ट्राईक झाला आणि त्याच्यामुळे स्ट्राईक झाला म्हणून ते आता गाड्या बनवत नाही. आता हा मारुतीचा डीलर आहे, हा दुसऱ्या कुठल्या गाड्या विकणार. पण आता गाडीच येत नाही तर ह्याच्यामध्ये याचा काहीच दोष नाही आहे. बरं 3-4 महिन्यानंतर तो डिस्प्यूट सॉल्व्ह झाला आणि गाड्यांचा सेल्स रेग्युलर चालू करण्याकरता सप्लायसुद्धा चालू आला. तर त्यावेळेला तिथे जी फायनान्स कंपनी होती की जी कंपनी फायनान्स करत होती त्या कंपनीने फायनान्स करायचंच बंद केलं की ऑटोमोबाईलचं त्यांनी सेक्टरच आउट केलं की नाही आम्ही ऑटोमोबाईलमध्ये करणार नाही. पुन्हा याचं काम बोंबवलं. म्हणजे याच्यामध्ये बघाल तर त्या माणसाची काहीच चूक नाही आहे. त्याचा आत्मविश्वास आहे, त्यांनी हवे तेवढी मेहनत केलेली आहे, हवे तेवढे कष्ट केलेले आहे. मग असं असताना सुद्धा मूलभूत हा प्रॉब्लेम होतो की शोरूम रेडी झाली आहे, नारळ फोडला आणि नारळ फोडल्यानंतर पुढे तो पांढरा हत्ती अक्षरशः पोसायची वेळ आली आहे की त्याच्यामधनं काही आउटपुट होत नाही आहे. तर ही त्याच्या जीवनामधली समस्या आहे. ही समस्या अशीच आहे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात होत नाही. दुसरं असं असतं की एखाद्या माणसाला घर बांधायचं आहे. अरे घर बांधण्याकरता मग तुझ्याकडे जागा आहे का? हो जागा आहे. तुझी स्वतःची आहे का? हो. त्याच्यावरती काय लॅटिकेशन आहे का? अजिबात नाही. बाकी भावांची काय नावं आहेत का? बिलकुल नाही. सगळ्या भावांनी NOC देऊन झालेली. बरं तुला पाहिलं तेव्हा पाहिलं तसं घर बांध, आमची काही हरकत नाही. बरं तुझ्याकडे पैसे नाही आहेत का घर बांधायला? तर पैसे बांधायला घर पण आहेत. बरं तुला काही दुसरा टेक्निकली अडचण आहे का? काही अडचण नाही. पण असं असताना घराच्या बांधकामाची सुरुवातच होत नाही. मग तो माणूस म्हणतो की अरे माझं माकडाचं घर चाललं आहे. म्हणजे माकड रोज सकाळी उठतं आणि म्हणतं आज घर बांधूया. इकडे तिकडे उड्या मारण्यामध्ये वेळ जातो, संध्याकाळ होते आणि माकडाचं घर तसंच राहून जातं, ते कधीच बांधलं जात नाही. त्यावेळेला ती व्यक्ती म्हणते अरे माझं माकडाचं घर चालू आहे. म्हणजे थोडक्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही कार्याला सुरुवात होत नाही आहे. आणि ही समस्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आहे. तुम्ही तुमच्यामध्ये कुठलंही छोटं मोठं काम करायला घेतलं, ते काम करण्याकरता आत्मविश्वास तुमच्याकडे आहे, मेहनत तुम्ही तेवढी घेणार आहात. पण असं होत असताना सुद्धा तुमचं काम सरकत नाही आहे, तुम्ही आहे त्या जागेवरती आहात. आणि असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर सर्वात पहिले तुम्ही ॲस्ट्रोलॉजीमध्ये यायला पाहिजे आणि याच्यावरती मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे की अनेक अर्थी याचे अर्थ असू शकतात किंवा अनेक त्याला कारणं असू शकतात. पण त्याच्यामधलं मूलभूत कारण जे आज माझ्या प्रॅक्टिसमधनं मी तुम्हाला अनुभवाने सांगू शकतो की त्याच्यामध्ये 100% गुरुचा प्रॉब्लेम असतो. गुरु तुमचा बिघडलेला असतो. याच्याऐवजी बृहस्पतीचं बळ तुम्हाला कमी असतं. तुमच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रहाच्या बरोबर कुठेतरी केतू आलेला असतो जो प्रत्येक ठिकाणी तुमचं काम कापतोय किंवा कुठेतरी राहू त्याच्याबरोबर आलेला असतो, तो चांडाळ योग क्रिएट करतोय. ह्या प्रकारचे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येत असतात. अशा वेळेला कधी असंही असतं की आपल्यावरती काही बाह्य बाधासुद्धा असू शकते, आपल्या पाठीमागे काही बाह्य पिढाही असू शकते किंवा आपलं गुरुबळ खूप चांगलं आहे परंतु शनी महाराज कुठेतरी आपल्या याच्यामध्ये असू शकतात. आणि या सगळ्या रचनेचा अभ्यास ज्या वेळेला होतो त्याच्या वेळेला आपल्याला एक्झॅक्टली कारण मिळतं की ह्या गोष्टीमुळे असं होतं म्हणजे. आणि मग ते रिझन मिळाल्यानंतर त्याच्यावरती ॲस्ट्रोलॉजी शास्त्र आहे की ते 100% तुम्हाला नुसती समस्या वाचून दाखवणार नाही आहे, तुमच्या जीवनातल्या समस्येला समाधान पण सांगणार आहे. आणि ते समाधान केल्यानंतर निश्चितपणे त्याच्यामध्ये फरक पडतो. आता ह्याच्यामध्ये अनेक कारणं असू शकतात, काही बाह्य बाधाही असू शकतात, काही बाह्य त्रासही असू शकतात. एकदा आपली संगत तपासून घेणंसुद्धा
सुद्धा खूप गरजेचं आहे. कितीतरी वेळेला असंही पार्ट होतो की सगळं गुरुबळ वगैरे व्यवस्थित असतं, परंतु आपली संगत चुकीची असते. आणि संगत म्हणजे सुद्धा गुरु. आणि याच्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की जसं तुमच्या आयुष्यामध्ये येणारी कुठलीही अधिकारी व्यक्ती, तुमच्या आयुष्यामध्ये येणारे शिक्षक, तुमच्या आयुष्यामध्ये येणारे साधू, इव्हन तर तुमचं कुलदैवत म्हणजे सुद्धा गुरु. तुमच्या आयुष्यात आलेले साधू म्हणजे पण गुरु. तुम्ही ज्यांना गुरु मानता तो गुरु म्हणजे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये आलेला आहे, तो सुद्धा बृहस्पतीमुळेच आलेला आहे, तो सुद्धा तुमच्या आयुष्यामधला गुरुच आहे म्हणजे. आणि याच्या व्यतिरिक्त असंही असतं की संगत एखादी तुम्हाला लागलेली असेल तर ती संगत लागणं सुद्धा गुरु. आणि मग ती संगत सुद्धा चुकीची असू शकते. एखाद्या वेळेला असं असतं की आपल्या आयुष्यामध्ये सल्ला, तो मिळणारा सल्ला म्हणजे सुद्धा गुरु. आणि मग तो सल्ला कुठेतरी चुकीचा असतो, तो सल्ला देणारा व्यक्ती कुठेतरी चुकीचा असतो, कुठेतरी त्याच्या मनामध्ये वेगळा स्वार्थ असतो. नीट उदाहरण बघितलं तर महाभारतामध्ये दुर्योधनाला सुद्धा गुरु होता शकुनी मामा, आणि तो त्याच्या सल्ल्याने चालत होता. आणि अर्जुनाकडे गुरु होता ते भगवान स्वतः त्याचे गुरु झालेले होते. भगवान श्रीकृष्ण त्याला स्वतः पूर्णपणे मार्गदर्शन करत होते. आज महाभारताचा रिझल्ट काय आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण सुद्धा रणधुमाळीमध्येच आहोत, आपण सुद्धा आयुष्यामध्ये कुरुक्षेत्रातच उभे आहोत. आणि आपल्याला प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे. आणि ते यशस्वी होत असताना अर्जुनासारखा पराक्रम आपल्याकडे आहे, मेहनत आपण करतोय, आत्मविश्वास आपल्यामध्ये आहे, या सगळ्या गोष्टी दाटून भरल्यात. पण जर आपली सुरुवात होत नसेल तर कुठेतरी या शास्त्राकडे दुर्लक्ष न करता तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या. नक्की याचं कारण जाणून घ्या. त्याच्यावरती उपाय आहेत ते उपाय करा. खूप सोपे उपाय आहेत. गुरुबळ वाढवण्याकरता जे उपाय आहेत ते उपाय अगदी सामान्य आहेत. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये विष्णू सहस्रनामचा तुम्ही पाठ केला, इव्हन दो तुम्ही त्याच्यामध्ये यूट्यूबवरती डाउनलोड करून दररोज ऐकलं ना तरी तुम्हाला फरक पडेल. याच्या व्यतिरिक्त भागवत पुराण आहे, भागवत पुराण तुम्ही ऐकलं तर त्याच्याने तुम्हाला फरक पडेल. विष्णू उपासनामध्ये सर्वात चांगला हरिवंश पुराण आहे, तर तुम्ही हरिवंश पुराणाचा रोज एक एपिसोड वाचलात किंवा ऐकलात जरी तरी तुमच्या जीवनामध्ये फरक पडायला सुरुवात होईल. विष्णूची केलेली उपासना ही 100% त्याच्यामध्ये लाभदायक होते. आणि अगदी सोपा उपाय की जो तुम्ही घरच्या घरी करू शकता, तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजरकडे सुद्धा जायची गरज नाही, ती म्हणजे सत्यनारायणाची पूजा. तुम्ही दर पौर्णिमेला जर सत्यनारायणाची पूजा केली तर निश्चितपणे या विष्णू पूजेमुळे तुमच्या गुरुबळामध्ये फरक पडतो, तुमच्या बृहस्पती बळामध्ये फरक पडतो, तुमचा गुरु बलवान होतो, गुरुचं बळ तुम्हाला लाभतं. आणि 100% तुमच्या आयुष्यामध्ये जी कामं तुमची थांबलेत किंवा ज्या कामाचं तुम्हाला सुरुवात होत नाही त्या सगळ्या कामांची सुरुवात होते आणि तुम्हाला निश्चितपणे चांगलं घवघवीत असं यश मिळतं. आणि अगदी खरं आहे, प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण कुठलीही समस्या जरी घेऊन गेला असाल तरी नक्कीच आपल्या प्रत्येक समस्येचं समाधान इथे आपल्याला मिळू शकतं. स्वतः श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतील. गुरुजी, आपण बऱ्याचदा बोलता बोलता सूक्ष्म रिडिंगबद्दलही बोलता आणि नाडी ज्योतिषाबद्दल सुद्धा अनेकदा सांगता. आता सूक्ष्म रिडिंगबद्दल आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तसं मार्गदर्शन केलं आहे. आता नाडी ज्योतिष याविषयी थोडंसं सांगू शकाल का? मॅडम, नाडी ज्योतिष हा म्हणजे की सर्व ज्योतिषशास्त्रामध्ये आता आपल्या इंट्रोडक्शनमध्ये सगळे प्रेक्षक आपले ऐकतात की गुरुजींनी 16 वर्ष ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास केला आहे. मग 16 वर्ष एवढा अभ्यास काय केला आहे? म्हणजे तर ॲस्ट्रॉलॉजी हा खूप गहन विषय आहे. आणि त्या गहन विषयामध्ये अभ्यास करत असताना म्हणजे प्रॉपरली त्याच्यामध्ये खूप असं आहे. सहदेव भाडळी आम्हाला शिकवली जाते, मुहूर्तशास्त्र आम्हाला शिकवलं जातं. परंतु या शास्त्रामध्ये ज्यावेळेला सूक्ष्म रिडिंग आणि या सगळ्या सिद्धींच्या माध्यमातून चालणारं जर कुठलं प्रभावी ज्योतिष असेल तर ते आहे नाडी ज्योतिष. या नाडी ज्योतिषमध्ये असं ही दाक्षिणात्य पद्धत आहे. दक्षिण भारतामध्ये ही पद्धत जास्त प्रमाणामध्ये चालते. ह्याच्यामध्ये भृगू नावाचे ऋषी आहेत. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की भृगू ऋषी पहिले असे ऋषी होते की ज्यांनी ॲस्ट्रॉलॉजी सर्व रिटर्न फॉर्ममध्ये आणली. म्हणजे त्याच्या अगोदर ती पाठांतरामध्ये होती. पराशरांपर्यंत ती भूमिका आली त्यावेळेला ती पूर्णपणे पाठांतरामध्ये आली. पण भृगू पहिले ऋषी आहेत की त्यांनी हे सगळं लिहिलं. आणि हे लिहित असताना त्यांचे असिस्टंट कोण होते तर नंदी नावाचे ऋषी होते. आणि भृगू आणि नंदी यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यावेळेला नंदीने सांगितलं की हे सगळं आपण असं लिहितोय, या पॅटर्नने लिहिण्यापेक्षा हा पॅटर्न थोडा आपण बदलू शकतो का? त्यावेळेला भृगू ऋषी कौतुकाने म्हणले की का नाही बदलू शकत, कुठल्याही गोष्टीमध्ये परिवर्तन आणायला पाहिजे, तर मग तू विचार कर. आणि मग नंदी ऋषींनी त्याच्यावरती विचार केला आणि मग भृगू ऋषींनी त्याच्यावरती यथार्थ मार्गदर्शन करून कुंडलीमध्ये एक वेगळ्या प्रकारची कुंडली निर्माण केली. जी कुंडली तुमची आहे तशीच राहते, परंतु त्याच्यामध्ये एक साखळी तयार होते, त्याच्यामध्ये एक नाडी तयार होते. आणि ह्या नाडीवरनं ज्यावेळेला तुम्ही भविष्य बघाल तर ही कालगणनेने अचूक राहते. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं नक्षत्र काय आहे, तुमची राशी काय आहे, तुमच्या चतुर्थात कोण आहे, तुमच्या अष्टमात कोण आहे, काहीही संबंध येत नाही. एक साखळी बनते, एक नाडी बनते. जी नाडी इतकी प्रभावी असते की त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये नक्की आता तुम्ही कुठे आहे, तुमच्या आयुष्यात काय चालू आहे, तुमचं वर्तमान काय आहे, तुमचं भविष्य काय आहे आणि तुमचा भूतकाळ काय होता, या तिन्ही गोष्टीचं यथार्थ मार्गदर्शन वेळेनुसार त्याच्यामध्ये होतं. आपण कायम सांगतो की ॲस्ट्रॉलॉजी ही कर्माच्या सिद्धांतावरती आहे, तर कर्माच्या सिद्धांताचा सुद्धा त्याच्यामध्ये पूर्णपणे विचार आहे. आपण कायम ॲस्ट्रॉलॉजीचा सिद्धांत सांगतो की प्रत्येक ग्रह कुठलाही सिंगल इफेक्ट देऊ शकत नाही. जिथपर्यंत त्याच्या युतीमध्ये कोणी ग्रह येत नाही, कुठल्या दुसऱ्या ग्रहाने तो प्रभावित होत नाही, तिथपर्यंत तो कुठलीही फळं देऊ शकत नाही. या गोष्टीचा यथार्थ विचार नाडीमध्ये केला जातो. नाडी एक सक्षम जर तुम्हाला व्यवस्थित ॲक्युरेट बनवता आली तर त्याच्यावरनं जो जातक आहे, म्हणजे जो आपल्याकडे बघायला आलेला आहे भविष्य किंवा प्रश्न विचारायला आलेला आहे, त्या एका कुंडलीवरून त्याच्या अख्ख्या घराचं मार्गदर्शन होऊ शकतं.
म्हणजे तो कुठे राहतो, त्याचं घर कसं असेल, त्याच्या घराच्या आजूबाजूला काय असेल, त्याच्या वडिलांचं भविष्य काय असेल, त्याच्या भावाचं भविष्य काय असेल, त्याच्या मामाचं भविष्य काय असेल, अगदी त्यांच्या घरामध्ये एखादा डॉगी जरी असेल तर तो डॉगीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये का आला आहे आणि त्याचं त्यांच्या जीवनामध्ये काय संबंध आहे, एवढं यथार्थ वर्णन संपूर्णपणे त्या नाडी ज्योतिषमध्ये होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण ऑलवेज, मी बाकीच्या ज्योतिषांनाही मार्गदर्शन करत असतो की तुम्ही खूप ॲक्युरेट सांगता, तुमचा अभ्यास खूप चांगला आहे म्हणजे, परंतु ते सांगत असताना तुम्ही काळाचा वापर करा की कालगणनेनुसार ती नक्की त्याच्या आयुष्यामध्ये घटना कधी आहे. आपण अनेक एपिसोडमध्ये त्याचा दाखला दिलेला आहे म्हणजे, तर त्याचं जे वेळेचं समीकरण आहे ते वेळेचं समीकरण सुद्धा या नाडी ज्योतिषमध्ये पूर्णपणे आहे. त्यामुळे भविष्य बघत असताना, सांगत असताना, कथन करत असताना ऑटोमॅटिकली आपण त्याची नाडी तयार करतो आणि त्या नाडीवरतीच पूर्णपणे मार्गदर्शन करतो. खरंच गुरुजी खूप छान मार्गदर्शन केलं. आपण आणखीनही ही चर्चा पुढच्या भागात करणार आहोत, मात्र या भागासाठी तुर्तास धन्यवाद. साईराम, आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. चला तर मग या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.